जय गुरु. जय गुरु. ऐक जय गुरु सर. हा, ऐकू येत आहे. हो हो. हा हा. परंतु तो आपण काल हे झालं होतं. हे झालं होतं मला वाटतं ना आपण हे हे आता आपल्याला करायचंय बरोबर. मराठी. हा मराठी टू संस्कृत. हा. मराठी किंवा हिंदी ते संस्कृत बरोबर. कोण सांगेल? ही कुऱ्हाड कोणाची? इदम कुठारः कस्य? हम्म, बरोबर आहे का सर? हा, बरोबर आहे. कस्य बरोबर आहे. हम्म. हम्म. कुठारा. हिला. हा हा. पण आपण कुठारहा पाहिजे ना ते, नाही तर पुल्लिंग आहे. ती नाहीये ना ती. हा, कुठारहाच म्हणलं. हम्म. नाही, पण मग ती यह म्हणजे हा म्हणजे कुठारहा हा, हा केला अयम ना. होईल ना. हा, म्हणून तेच सांगतोय मी की आयम. ते अयम पाहिजे. तेच तेच. हा, लिंग तुमचं हे अच्छा. बरोबर आहे. पण ते इयमच्या ऐवजी अयम हम्म. पाहिजे. इदमच्या ऐवजी अच्छा. इयम तर म्हणजे आयम. मराठीत कुल्हाडीला स्त्रीलिंगी केलाय आपण. पण इथे कुठारहा जो आहे हा. ना, तो पुल्लिंगी आहे. हा. तर त्यामुळे ते हे व्हायला पाहिजे. अच्छा. अयम कुठारहा कस्य अस्ति. हा, पुढचं. हम्म. याचा पुढचं पटापट. तुम्ही पाहुण्याने काय करता? तो हम्म. पाहुण्याने किम करूशी. हा, काय काय. तो पाहुणेनं किम करूशी. पाहुणे जर हा, आता ते तुम म्हटलं तर ते आता तुम जरा हिंदीमध्ये त्वम त्वम कम- त्वम नाही नाही नाही, ऐका ना. तर तुमचं हा. म्हणजे बहुवचन पण होऊ शकतं आपल्या ह्यानी. हो. हम्म. हा, ठीक आहे. पण बरोबर आहे. त्वम म्हटलं तर करोशी बरोबर आहे. ठीक हा, आहे. पुढचं. आज कमी जण आहेत का मी अजून? सांगू का? मी- हा, सांगा. हा किसान खेत में सिंचाई करता है. हा. कृषकः क्षेत्रेषु जलसिंचनं करोति किंवा जलसिंचयति असं पण नुसतं म्हटलं तर. क्षेत्रे शू नको. क्षेत्रे फक्त. हा, हा, क्षेत्रे. अनेक शेतांमध्ये नाही, कृषक एका वेळेस हा. अच्छा, कृषकः क्षेत्रे जलसिंचयति नाही, जलसेचनम आहे ना आपल्या ह्याच्यात. करोति. हा, मग जलसिंचनं करोति. जलसेचनं कुर्वन्ति. नाही नाही नाही, एकच आहे ना. कुर्वंती कशाला. जलसेचनम करोति. करोती. करोती. हम्म. हा. जलम सिंचती नाही होणार. कृषकः यायला ना नुसता. हा काय? सर. कृषकः यायला. जलम जलम हो, सिंचती नाही होणार. कृषकः. आहा. हा, कृषकः एक वचन. एक वचन, एक एक वचन. वचन. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा. हा, ओके. हम्म. तर ज नाही, जलम सिंचती हे बेसिक फॉर्म ठीक आहे. पण ज्याला आपण पाणी देणे हा जो शब्द आहे ना, तर त्याला जलसेचनम असं बरोबर राहील जास्त. हं? पुढचं वाचा. म्हणजे जलमचा उपयोग करायचा का की नाही करायचा? सिंचेती नाही नुसतं लिहिलं तरी चालेल का? नाही नाही, जलसेचनम करोती असं योग्य आहे. हं? अच्छा, ओके. जलसेचनम करोती. जलसिंचन. सेचनम सेचनम सिंचनम नाही, सेचनम. सेचनम. हा, तो आहे ना इकडे आपला जो शब्द इथं बघा. क्षारोपणम, क्षीरोपणम. 24व्या पानावर आहे. 15 नंबर. जलसेचनम. जलसेचन त्यामुळे तेच करायला लागेल म्हणजे आपल्याला. सिंचन. हा अच्छा, अच्छा. हा. पुढचं वाचा. चौथं वाचा पटकन. कोणी पण. बैल गवत खातो. वृषभः घासम खादती. गवत खातो. घासान बन गवत म्हणजे असं काय?
भरपूर, त्यामुळे घासान. घासांकरून अनेक वचनी. हा हा ओके. हा हं, ठीक आहे. 5वं. इथे तृण नाही येणार का घासासाठी? नाही, आता इथं या धड्यामध्ये घास हा शब्द आहे ना, त्यामुळे हा वापरणं जास्त संयुक्तिक राहील. हं? तृणही चुकीचं नाही आहे, पण इथं या पाठामध्ये जे आपण शब्द शिकतोय त्याला घास आहे, त्यामुळे ओके त्याचा उपयोग करणं जास्त अपेक्षित. चूक नाहीये तृण ओके पण. ओके गॉट इट. पुढचं वाचा 5वं. 5वं वाचा. तेथे बैलांचा तांडा आहे. हम्म तत्र वृष वृषभस्य अस्ति. तांडाला काय शब्द? औक्षकम. हम्म औक्षकम असते. आपल्याला या पाठामध्ये ते शब्द आहेत ना, त्यात औक्षकम आहे. औक्षकम म्हणजे बैलांचा बैलांचा तांडा. तांडा. त्या शब्दात आहे त्याला म्हणजे. तेथे तत्र औक्षकम अस्ति. तत्र बैलांचा. कशाला? या इथे आहे ना, इथे पाहिजे ना, की काय? मराठीत काय आहे? तेथे लिहिले सर तिथे. तेथे तेथे तेथे. अच्छा, तत्र. हिंदीमध्ये यत्र ना. इथे हिंदीमध्ये यहाँ आहे, तर यहाँ असेल तर या वाक्य आहे. होईल. ठीक आहे. हम्म. पुढचं 6वं. सर्वात मी हा वाचा. सुरेश शेतात पक्ष्यांना हाकारतो. हा मराठीत असं आहे, सुरेश शेतात पक्ष्यांना हाकारतो. सुरेश खेत में चिडिया उडाता है. तर मी असं केलं होतं सर, की सुरेश हा क्षेत्रे हम्म. म्हणजे एक क्षेत्र म्हणून क्षेत्र केलं, किंवा मग क्षेत्रेषु कोणतं बरोबर आहे माहित नाही. सुरेश हा क्षेत्रे खगोद्वेजनम करोति. हा, खगोद्वेजनम. हा, हम्म. क्षेत्रेच बरोबर आहे. हा, क्षेत्रेषु म्हणजे कसं, खूप शेतांचं कोणी अनेक करत असेल. क्षेत्रांमध्ये. हम्म. त्यामुळे क्षेत्रेच ठीक आहे. बरोबर. हा, 7वं. सर खगोद्वेजनम करोति लिहायचं का पुढे? खगोद्वेजनम करोति. खगोद्वेजनम. जसं जलसेचनम करोति, तसं हा. खगोद्वेजनम करोति असं. हम्म. अच्छा, पुढचं 8वं. शेतीची अवजारे कोठे विकले जातात? सीताद्रव्याने कुत्र विक्रियन्ते. विक्रियंती. हा, विक्रियंते ना. हा, यंते नाही, यंते. नाही, ते आत्मनेपदीच आहे, मला वाटतं क्रियंते वगैरे. हा हा हा. विक्रियंते असं. यंते. हा, सर ते विक्रीणाती नाही चालत का? मग विक्रियंते पाहिजे. विक्रिणाती पण चालेल ऍक्च्युली. बरोबर. विक्रीणाती केलं होतं. विक्रिणाती पण चालेल. हो. म्हणजे विक्रिणाती नाही, बहुवचन येईल ते. बहुवचन येईल. बरोबर आहे. अवजार एक म्हणून विक्रीणा, मग काय म्हणायचं? विक्रीणांती ना. विक्रिणंती. विक्रीणंती. हा, हा, विक्रीणंती. ओके. सीता द्रव्याणि कस्य विक्रीणांती. विक्रिणंती. कस्य का कुत्र? कुत्र का सर? कस्य? कुत्र. कस्य. कुत्र ना. हा हा. कुत्र आहे ना. हा, कुत्र म्हणजे का? हा, ओके. हा, पुढचं वाचा. मी वाचते सर. काय बी पेरण्यास तू मला मदत करशील? क्या हा. बीज बोने में तू मेरी सहायता करेगा? तर असं केलं मी, किम त्वम बीजारोपणार्थम माम सहाय्यम करिष्यसि. काय, परत एकदा वाचा. हा, किम त्वम. काय बी पेर किम त्वम, मी असं केलं होतं सर, बीजरोपणार्थम केलं. बीज पेरण्यास, बीजरोपणार्थम माम सहाय्यम करिष्यसि. क्वेश्चन मार्क. किंवा मग बीजरोपणे असं पण चालेल ना. बीजारोपणे नाही, बीजारोपणे. नाही, बीजारोपणे म्हणायचं का? मला असं कसं वाटलं, ते करण्यासाठी असतं ना सर. पेरण्यास म्हणजे सुद्धा पेरण्यासाठी असतं की नाही ते. हा, नाही, पण बीजारोपण म्हणजेच बीज पेरणे. तर म्हणजे बीज पेरण्यात असं. हा,
तुम्हाला बीजारोपणाय नाही होणार. नाही नाही, रोपणाय नाही. बीजारोपणाय. नाही, ते रोपणाय म्हणजे कसं माहितीये का, प्रति त्या अर्थाने नाहीये ना. समजलं ना? पेरण्यासाठी. हा, एकतर ते पेरण्यासाठी म्हणून ते अर्थम बीज केलं होतं ना, बीज बीजारोपण. बीजारोपणार्थम बरोबर आहे, किंवा बीजारोपण आहे, बीज पेरण्यात असं. आणि माम बरोबर आहे का सर? ते माम सहाय्यम करिष्यसि. हो, ते बरोबर आहे ना. ठीक आहे. नाही, माम माम म्हणजे मम माझं. पण चालू मम शकेल मम का? म ऍक्च्युली ममच पाहिजे. मम. हा, मम पाहिजे. ओके. मम. माम म्हणजे द्वितीया मम झाली. सहाय्यम. हा, माम म्हणजे द्वितीया झाली. हा, मग ते तिथं मला आहे ना सर, तिथं मला आहे म्हणून मी माम केलं. नाही, तसं नाही. माझे सहाय्य करशील का असं. हा. बर, ठीक आहे. मम सहाय्यम. हा, मम. हा, पुढचं वाचा 9. हरळीमुळे गाईचे दूध उत्तम असते. हम्म. आता ते तर असंच सरळ असं फेकलंय म्हणजे माहित नाहीये. घास, मी असं लिहिलंय, घासेन गोदुग्धम उत्तमः भवती. किती बरोबर आहे माहित नाही, बरोबर बरोबर. प्रयत्न केला. हा. कोणी विचारलं होतं? सुषमाते होते का बिनवले त्या? म्हणजे काय सर? नाही, बिनो तिथे तूल शर्करा या वापरायला पाहिजे ना. तूल तुला शर्करा. शर्करा आहे ना. तूल तुला शर्करा. शर्करा. हा, बिनवले म्हणजे सरकी. काय ते? बिनोली म्हणजे सरकी का? पण हा, तुमच्या मराठीत काय दिलंय? मराठीत काय वाक्य आहे? बिनवले म्हणजे मराठीत काय? हरळी दिली. सर हरळी दिले, सर हरळी दिलंय. हा, तुम्ही तेच म्हणतो. तर हरळी जर असेल तर तर घास. म्हणून मी घास. घास. हा. हा. हा, see, घास आणि तृण याच्यात काय फरक आहे? तर तृण हे सुकलेलं असतं. आणि घास हे गवत हे हिरवं असतं. हा. हिरवं. हा, तर इथं हिरव्या चाऱ्याने गाईचं दूध उत्तम होतं. सी, तिचं सुक्या गवतानी पण पोट भरतं, पण चांगलं दूध जे येतं ते हिरव्या चाऱ्यात येतं. म्हणून बिनवले म्हणजे हरळी. बरोबर आहे. आणि मग आता कोण, हा, आधी विचारत होते ना, कोण सुजाता की सुषमाता विचारत होत्या की तृण चालेल का म्हणून वरच्या याच्यामध्ये, चौथ्या याच्यात. हा, तर आता घास म्हणजे गवत. गवत म्हणजे हिरवं असतं असं. हा हा, कळलं. हा. हरळी म्हणजे युजली आपल्याकडे दुर्वांना म्हणतात ना, हा, म्हणजे म्हणजे हिरवं म्हणजे गवत थोडक्यात. हिरवा चारा. थोडक्यात घास म्हणजे हिरवा चारा, म्हणजे ताजा. तृण असतं ना, ते म्हणजे हे काय, सुकलेलं असं. असं. हा, सर अच्छा. उत्तम साठी उत्तम हा शब्द बरोबर आहे का? पण मग उत्तम हा उत्तम ठीक हा आहे का? काय तिथे? श्रेष्ठ हा पण चालेल. हा, ठीक आहे. 10 वाचा. नाही, मग वाक्य काय झालं सर? हा, वाक्य काय झालं कळलं नाही. घासेन गोदुग्धम श्रेष्ठम भवती किंवा उत्तमम भवती असं. हा? सर परत रिपीट करा सर प्लीज. घा बिनवलेस म्हणजे काय सांगितलं तुम्ही? घासेन घासे. अच्छा. गोदुग्धम श्रेष्ठम गोदुग्धम श्रेष्ठम श्रेष्ठ भवती. श्रेष्ठ हा. भवती. हा. ओके. हा, आता 10 करा. आणि केली आहे. हम्म. मी सांगू का? हा. निर्दननार्थ हम्म. त्वं मया सह चलती. नाही नाही, मेरे साथ चल, माझ्या बरोबर चल किंवा ये, तर काय म्हणाल? हा. अज्ञार्थी. चल. नाही, चलो नाही. मराठीत काय वाक्य आहे? माझ्या बरोबर ये. माझ बरोबर चल. ये. ये, चल म्हणजे ये. बरोबर. येला आपण काय म्हणतो? आगच्छ. 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 हा. हा, तर मग आता पूर्ण वाक्य काय होईल? निर्दननार्थं त्वं मया सह आगच्छ. हा, म्हणजे असं आगच्छ किंवा चलो पण चालेल, नाही असं नाही. हम्म. पण माझ्या बरोबर ये असं पण म्हणतो तर आगच्छ.
अच्छा. हा 11वं. तो वह आनंदित असतो. हर्षित होता है. हम्म, सह हम्म. आनंदम भवती न काय हर्षीसाठी हरिष्ट सह हृष्ट भवती किंवा असते. हृष्यति. हृष्यति जे आहे ना हृष्यति. हा गीतेमध्ये आहे ना, यो न हृष्यति न द्वेष्टि तसं ती नदी असते. हा तसं बरोबर. सहा हृष्यति बस. सोपं एकदम. सहा ऋष्यती हा मध्ये झाला का शब्द मी बहुतेक नव्हते. 11वं चाललंय आपलं. वह हर्षित होता है सहा हृष्यति. हा, ठीक आहे. बरोबर ना, की याच्यावर काही शंका आहे का? सहरिष्टती नुसतं असं जाणार ना. सहा हृष्यति हो. हा हा पुढचं वाचा, ओके. दुसरं वाचा. मराठीत सर कसं आहे माहितीये का सर, मराठीमध्ये तो आनंदित असतो असं आहे. तर मी आता तुम्ही सांगितलं असं केलं होतं, सहृष्यती पण केलं होतं, पण आणखीन एक म्हणून असं केलं होतं, सहसंतुष्ट असती केलं होतं नाही, संतुष्ट किंवा वेगळा. वेगळं. संतोष. मग से नाही आनंदी आणि हृष्यती पण केलंय सर. सहृष्यती बरोबर केलंच आहे, पण आनंदित असतो ह्याला काय करायचं मग? मराठीत असं आहे, तो आनंदित असतो. आपल्याला प्रवृषम पण एक शब्द गेला ना, हो प्रवृषम. गेलाय खाली आहे हो. बघा, खाली खाली पण आलाय, काय तो आनंदित होत नाहीसला. मग सर काय म्हणायचं, सहृष्यतीच फक्त का? आनंदित हृष्यति. असतोला सुद्धा प्रहृष्यति या पाठात आलाय का पल्लवी ताई? हो आलाय. हो आलाय ना. आलाय म्हणजे कुठे आलाय? नाही मागच्या शब्दांमध्ये दिलाय ना. माग दिलंय. मागच्या शब्दांमध्ये प्रवृष्य शब्द दिलाय. इथं हृष्यती आहे पण हृष्यती कुठे नाही, दिसते? या भागात आहे का? पण या भागात एवढे हो हो. सगळे नाही, या भागात हे सगळे शेतीचेच आहेत मला वाटतं. नाही नाही, या भागात म्हणजे या पुस्तकातच आहे. या पुस्तकात आहेत. 5व्या पाठात आहे बघा 22वा शब्द. हा. हा. प्रवृष्ट आनंदित प्रसन्न असा हो आपण हो अर्थ हो, आहे. मग काय म्हणजे कसं म्हणायचंय तुम्हाला, म्हणजे तसं या याने? सह प्रवृष्टम अस्ति. प्रवृष्टम का प्रवृष्ट? प्रहृष्ट हा नाही ते द्वितीय येईल ना. कर्म सह नाही नाही, अस्ति सह प्रवृषम. हे नाही होणार, द्वितीय नाही होणार ना. प्रहृष्ट हा असते असं. सह प्रवृष्ट अस्ति असं. तो आनंदित आहे असं. आनंदित तसा सर आनंदित हा शब्द संस्कृत मध्ये पण असेल ना. हो, इथं प्रत्यय आहेत ना असं. पण त्या हर्षित म्हटलं तर सहा हर्षित हा असती असं पण होऊ शकतं तसं. अच्छा. पण हा प्रफुल्ल पण गेलाय ना आपल्याला, प्रफुल्ल आनंदितलं. ठीक आहे. मला वाटतं आपल्याला कसं आहे ना, ते तुम्हाला काय वाक्य एकच अर्थ 2-3 प्रकारात. म्यूट करा हा जरा कोण. ते काका काकू बसलेत का खाली वरचे? तर एकच वाक्य ना तसं वेगवेगळ्या प्रकाराने सांगता येतं, पण त्याचा सूक्ष्म सूक्ष्म थोडा थोडा अर्थ बदलतो, बाकी काही नाही का? तर वह हर्षित होता है, सहा हृष्यति, सहा प्रहृष्टा भवती, सहा प्रहृष्टा अस्ति, नाही का? सहा नंदती असं पण होईल. नंदती म्हणजे आनंदित असतो असं पण होऊ शकेल. प्रमुदिता हा असती, हा प्रमोदती असं पण होऊ शकतं. मुदती पण होऊ शकतं आपल्याला, मुद धातूपासून. हा त्यामुळे खूप प्रकारांनी हे सांगता येईल असं. सर वाक्य काय होईल? किम त्वम प्रहृष्टा न भवती. नाही, मी आता या 11व्या वाक्याविषयी बोललो, पण आता 12व्यावरती जाऊया पुढं. काय तू हर्षित होत नाहीस? हा तर काय होईल सांगा. किम त्वम न हृष्यसि हृष्यसि किम त्वम न किम हृष्यसि. त्वम. हा बरोबर. हा काय तू आनंदित बरोबर. होत नाहीस? बरोबर. हो. ओके. हा
हं? मु- मुदसी पण चालेल. हा मुद धातू सारखं. हा हा 13वं कोण सांगेल? 13वं बोला पटापट. वीर वीर युद्धक्ष रणांगण त्याच्यासाठी काय येणार? काय? वीर रणांगणे युद्धते. हा. वीरः. वीरः 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 रणांगणे युद्धते. रणांगणे युद्धते. युद्धं करोति. नाही नाही, युध्यते. 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 रणांगणे चालेल. वीरः युद्ध रणांगणे युध्यते. किंवा युद्धक्षेत्रे म्हणून पण चालेल डायरेक्ट. हा. ठीक आहे. सर 14वं. वीर पहिलं का दुसरं इथे? दुसरं. वीरचं वी नेहमी दीर्घच असतं, कधीच ऱ्हस्व नसतं. अच्छा. हा. हा. पुढचा 14वं. मैं सब जानता हूं. याचं काय हा. होईल? अहम सर्व जानामि. सर्वम सर्वम. अहम सर्व जानामि जानामि. त्वं जानामि किमपि न जान किंवा बुध धातूचा आलेला आहे का तुम्हाला? बुध हो धातू हो झाला. झालंय हा हो मग झालंय. हा मग बुद्धे असं बरं होईल जास्त. हा हम्म. आत्मनेपदी आहे. हा मैं सब जानता हूं म्हणजे अहम सर्वम बुद्धे असं. बुद्धे. हम्म. पुढचं. त्वं किमपि न जानासि. हा किंवा त्वं किमपि न बुद्ध्यसे पण होईल. हे त्याच न बुद्ध. बुद्धसे. ओके. 16वं. 16वं सांगा. अत्र येथे का बरे किं थुंकता. किंवा हा. थांबव. अत्र किं अत्र त्वं शिवन्तु शिवन्तु स्थिव्यते शिवन्तु न नाही नाही नाही, इथे प्रश्न यूयम काय? म्हणजे इथे का दिव्यते का थुकतोस? काहीतरी आहे ना? इथे का थुकतोस? तर मग का या शब्दाला काय करणार अनेक तुम्ही? वचन आहे ना. किमर्थम. किमर्थम? हा. बरोबर, किमर्थम. बरोबर. का हे शब्द नेहमी किमर्थम. अत्र किमर्थम थुकतोस. आता थुकतोस तर काय करणार तुम्ही? जीवथ स्टिव्यसे होईल सर. शिवत स्टिव्यसे. चिवसी स्टिव्यसे. से नाही, स्टिव्यते स्टिव्यते स्थिव्यसी पाहिजे ना. इथे तू का थुकतोस? स्टिव्यते. आत्मनेपदीची गरज नाहीये, कारण थुकतोस तो नाही ना. थुकतोय म्हणजे त्याचा परिणाम त्याच्यावर नाही होत काही. त्यामुळे तो सगळ्यांना हा दुसऱ्यांवरती होतो. त्यामुळे हो. स्थिव्य तर स्थिव्य स्टीवथ स्थिव नाही होणार. स्टीवथ असं असं काही म्हटलेलं नाही ना की तुम्ही का थुकता, असं नाही म्हटलंय ना, नाही का? हो, ते पण बहुतेक का हा. बरे तुमचा म्हणजे तुम्हालाच विचारलंय ना. म्हणजे जो कोणी समोर आहे त्याला विचारलंय. तो अध्यारूत असेल असं वाटतं मला. हा मग तो एकच व्यक्ती असणार ना. हो. हा? मग तो स्थिवथ नाही येणार, स्थिव्यसी. बर. हा 17वं. जेवण करून तो संतुष्ट. सर एक विचारू का? सर एक विचारते, येथे का बरे थुंकता असं आहे सर. मग थुंकता म्हटलं तर ते अनेक बहुवचनीच होतं ना सर, म्हणून अत्र किमर्थम ठेवत असं केलं होतं. नहीं नहीं, मी हिंदी बघितलं. यहाँ पर क्यों थूकते हो, तर थुंकते हो हे जनरली एका माणसालाच विचारलं जातं ना असं. बरोबर. पण मग तिथे मराठीचं वाक्य मला ष्ठीवती माहिती होईल. नाहीये. हा पण तुम्ही म्हणताय की इथे का थुंकता, तर थुंकता हा हा. बरोबर आहे. बहुवचन पण जास्त करून बहुवचन असण्याची शक्यता जास्त आहे. हा तर त्यामुळे त्यामुळे मग स्थिव्यथ असं पण होऊ शकतं. हो, मी म्हणूनच स्टीवथ लिहिलं होतं. हा ते हा तुम्ही ठेवतच लिहिलं हा होतं. पण ठीक आहे, आपण काय समजतो त्याच्यावर अवलंबून आहे. असं मला वाटतं तरी हे एकवचनीच आहे, कारण जर थुंकतात असतं तर बहुवचन झालं असतं. थुंकता म्हणजे की आदरार्थी हा ते ठीक आहे, पण म्हणजे कसं आहे ना,
मग आपल्याला काय इंटरप्रिट करायचंय त्यानुसार, म्हणजे ते ओरिजिनल वाक्याला काय म्हणायचंय आपण कोणीच सांगू शकत नाही नक्की. त्यामुळे आपण जर एकवचनी समजलं तर एक मग स्थिव्यसी करूया, आणि एक बहुवचनी असेल तर मग स्थिव्यथ करूया. असं ऐकू ऐकताय का माझं? हो. हो हो. हो सर. ठीक आहे. 17वं वाचा. जेवण करून तो हा भोजनम कृत्वा हा संतुष्टम भव हा सर सह भुक्त्वा तृप्यते असं होणार नाही का? नाही नाही, तेच सांगतो मी. काय काय तुम्ही काय केलं सांगा मग शेवटी याच. भोजनम कृत्वा. हम्म, संतुष्टम भवति. हा या पाठात प्रवृष्ट गेलाय म्हणून प्रवृष्ट भवती पण हा नाही, नाही. प्रहृष्ट आहे ते होतो असं आहे. आता इथं ना मग 2-3. संतुष्ट म्हणजे संतुष्ट म्हणजे समाधानी सारखं होतं. हा अच्छा अच्छा. संतुष्यती पण चालेल ना. नाही नाही, पण इथं संतुष्यती. तृप्यती झालेलं आहे ना तुमचं. हो तृप्यती. हो आहे हो आहे. झालं. मग तेच हा घ्यायचं. आणि हो. आणि भोजन करके. पाहिजे. ऐका, भोजन करके तर भोजनम कृत्वाच्या ऐवजी भुक्त्वा पण चालेल. इनफॅक्ट ते जास्त चांगलं. भुक्त्वा. भुज धातू झालाय का तुमचा? भुक्त्वा. भु झालंय. झालाय ना. झालंय. हा मग ते भुक्त्वा. हा सहा भुक्त्वा तृप्यते. तृप धातू मला वाटतं उभयपदी आहे बहुतेक, असं वाटतं मला. हा तृप्य नाहीतर मग तृप्यती चालेल, पण तृप धातू बहुतेक म्हणजे उभयपदी आहे, कारण त्याचा जो इफेक्ट आहे तो दोघांनाही असू शकतो, त्यामुळे नाही का. कसं होईल वाक्य सर? सहा भुक्त्वा. या धड्यात त्यांनी संतुष्ट होते असं संतुष्ट दिलाय शब्द, आणि मराठीमध्ये जेवण करून तो संतुष्ट होतो असं म्हटलंय, हो म्हणून पण आम्ही ते संतुष्टती केलं मराठी. हा नाही, मराठीत संतुष्ट म्हटलंय म्हणून आम्ही हा मराठीत केलं. आणि मला संतुष्ट वाटतं शब्द दिलाय त्यांनी. नाही, काय तृप्यती. संतुष्ट. लभ्यंतमध्ये तृप्यते संतुष्ट तृप्यते. असत. नाही संतुष्यती जास्त बरोबर वाटतं. नाही नाही, तेच. पण ते तुमचा धातू तो झालेला नाहीये, तर तृप्यते असंच बरं होईल. तृप्यते. ते पाहिजे, तू नाही ते. कारण आतमध्ये का पाहिजे. आत्मनेपदी पाहिजे, वापरायला पाहिजे आपण. कारण तो जो जेवण करण्याचा परिणाम त्याच्यावरतीच होतो, त्यामुळे ते तृप्यते असं. म्हणजे त्या तर तृप्तीचा याच आनंदही त्यालाच धड्यामध्ये मिळतो. ना, हा सर याच धड्यामध्ये 25व्या पानावर 10 नंबरवर संतुष्य लेवंत रूपे असं लिहिलेलं आहे, ते आहे. पण तो पाठ झालाय का आपला? नाही झाला. हाच धडा चालू आहे तोच. संतुष्य. 25व्या पानावर 10 नंबर. संतुष्य. आपण वाचले नाही आहेत शब्द बहुतेक अजून. नाही, पण इथं ना म्हणजे मी हिंदी बघतोय अजून. तर भोजन करके व तृप्त होता है, तर तृप्त होता है म्हणजे संतुष्य नाहीच येणार, ते लबंत मध्ये नाही येणार. त्यामुळे ते तृप्यते असंच बरोबर आहे असं. तृप्य भुक्त्वा का भुक काय म्हणायचं सर ते? भुक्त्वा का भुक्त्वा? भुक्त्वा. 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 भूक लागणे. कला तलावा असं. हा भुक्त्वा. भोजनं कृत्वा हे बाळगोतचं झालं संस्कृत. भुक्त्वा हे प्रवेशचं होईल असं. हा ठीक आहे. मुझे प्यास नहीं लगती. काय होईल? दृश्यते. हा आमना दृश्यते. दृश्यते आहे का? दृश्यते. दृश्यामी होईल ना. दृश्यते का बरं होईल? अहमच आहे ना आपलं. दृश्य चालू शकेल,
पण तृष्यामी किंवा तृष्ये दोन्ही चालेल. अहम न तृष्ये. समजलं ना? अच्छा. मग मला आलं तर ते आपण इकडे मी असंच घ्यायचं. ओके. कोणी काय वेगळं केलंय का 18व? परत सांगा सर, त्याचं हे भाषांतर मुझे प्यास नहीं लगती. हा, अहम न तृष्ये माम न दृश्य. किंवा अहम न तृष्यामी असं. मौन चालतं का सर? माम काय अच्छा. माम मला नाही, माम कसं चालेल? इथं करता कोण आहे? मी आहे ना. मला करता नेहमी प्रथम अच्छा. येतच पाहिजे. ओके. हा, बरोबर. एक लक्षात घ्या लक्ष्मीताई आणि सगळेजण, हा, बोला की बोला की सर. हा, नाही काय आहे ना, जी कृती कोण म्हणजे तहान लागणे, कोणाला तहान लागते, कोण याचं जे उत्तर आहे तो करता, आणि करता हा प्रथम येतच हा पाहिजे. त्यामुळे हा त्यामुळे द्वितीयाचा प्रश्नच नाही असं. हं? ते ना मराठी आणि हिंदीमध्ये नाही, मुझे, मला, हे सगळे ना वाक्य खूप कन्फ्युजिंग केलंय सगळं. पण ऍक्च्युअली संस्कृतमध्ये एकदम ते सायंटिफिक असतं. करता कोण, तो प्रथम आहे, मग काही भानगड नाही हो. असं. म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक भाषेचे काही हे असतात बारकावे, पण संस्कृतमध्ये करता प्रथम आहेत हा म्हणजे काय त्याला म्हणतात फंडामेंटल रूल आहे असं. असं मराठीत काय होतं, मुझे प्यास नाही लगते तर मुझे, किंवा हिंदीमध्ये मला, मुझे, पण अरे मला मला का बरं यावं तिकडं, नाही का असं असं. हा हा बरोबर. हा, पण दृश्य कसं काय सर? म्हणजे ये घे तृषामी मैं. हा, तृषामी तृष्यामी. अहम आहे. सी आता ऐक ना, नाही सी ते एकदा नक्की कळलं की आपल्याला तृष धातू वापरायचा आहे, बरोबर? तर तृष धातू हा उभयपदी आहे. उभयपदी धातूचे तृष्यामी पण होणार, हा, उत्तम पुरुषासाठी, किंवा तृष्ये, तृष्यावय, तृष्यामहे, तृष्य पण होणार, बरोबर? आता तृष्य वापरायचं की तृष्यामी वापरायचं, तर याच्यात हे बघायचं की तहान लागते, म्हणजे मला तहान लागलीये. आता तहान जेव्हा लागते तेव्हा आपण माणूस अस्वस्थ होतो, म्हणजे त्याचा परिणाम कोणावर होतो? करते ज्याला तहान लागते त्याच्यावरती त्या तहानेचा तहानलेल्याचा परिणाम होतो, म्हणून ते आत्मनेपदी, नाही का ओके. असं. पण हा हा जो आत्मनेपदी आणि परस्मैपदीचा नियम जो मी सांगितला, हा अगदी जसं मी सांगितलं की अगदी वेदांच्या संस्कृतमध्ये ते फार कटाक्षाने पाळतात, हल्लीच्या याच्यात एवढं पाळत नाही. त्यामुळे मग तृष्यामी पण चालेल असं. समजलं? ओके. थँक्यू. हा हा, येस. म्हणजे थँक्यू. अहम न दृश्यामि. अहम न तृष्यामी पण बरोबर आहे, अहम न तृष्ये पण बरोबर आहे, थोडस तृष्य जास्त बरोबर आहे असं. ओके. हा हा, बोला 19व. काय तुला तहान लागते, किम त्वम पृष्यसी, होईल का? किम त्वं तृष्यसी. हा, हा, बरोबर. तृष्य याला मॉडिफाय करतो माहित नाही हा, मला. काय ते तृष्यामी प्रमाणे तृष्यसी असं. तृष्यामी कर वापरलं तर अहम न तृष्यसी होईल. हा, त्याचं असं हा, किंवा मग आत्मनेपदी वापरलं तरी तिथेही चालू शकेल. हा, तसं. दृश्यसे करायचं. हा दृश्यसे. हा, दृश्यसे. दृश्यसे. हा, नंतर पुढचं 20व. परशुराम. परशुराम का क्रोध शांत होता है. काय होईल? परशुरामस्य क्रोधा शाम्यति. बरोबर. शाम्यती, बरोबर. ठीक आहे. हा हा, आता एक क्रियापद तुम्ही जे म्हटलं ते वाचा बघू हे कोणी. शाम्यती करावं का शाम्यते करावं? दोन्ही चालेल, कारण कसं आहे त्या क्रोधाचा आत्मनेपदी घ्यायला परिणाम, लागेल.
क्रोधाचा परिणाम दोन्ही त्याच्यावरती दोन्ही पण होतो, दोघांवर त्याच्यावरती पण बाहेर होईल पण आणि होऊ शकतो. दुसऱ्यांवरती पण होईल म्हणून. हो हो. हा मी वाचते. हा प्रविश्य घुसकर, हम्म, शिरून किंवा घुसून, हम्म. परित्राणाय रक्षा कर, संरक्षण करून. नाही, इथलेच बरोबर. वाचते. हा बरोबर. हा अपृच्छ जसं जसं आणि परि घुसकर. परित्राय जसं 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 गीतेमध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, तर परित्राणाय साधूनाम म्हणजे काय? हा साधूनाम. साधूचे रक्षण साधूनाम म्हणजे काय? कुठली विभक्ती? देवानाम सारखं. षष्ठी वचन. षष्ठी. म्हणजे साधूंचे म्हणजे सज्जनांचे रक्षण करून, रक्षण असं कर. करून असं. हा किंवा करून किंवा हा बरोबर, रक्षण करूनच होईल. हा ठीक आहे. हा तसं धर्म सर संस्थापनार्थाय. पण हा हा पण बोला. परित्राणाय साधूंचे किंवा सज्जनांचे रक्षण करून असं होतं का करण्यासाठी होतं? कसं आहे माहितीये का की विनाशाय च हा दुष्कृतम, आपण या श्लोकाचा अर्थ असा घेतो ना सर, हम्म परित्राणाय तेच साधूनाम तेच तेच विनाशाय च म्हणून तेच म्हणूनच मी थोडा पॉज घेतला की ऍक्च्युली त्या त्या श्लोकामध्ये परित्राणायाचा अर्थ करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी करण्यासाठी असा होतो खरा. हम्म. हा तेच रक्षण सर करून नाही. मराठी परित्राय पुस्तकात झालंय. परित्राय असं छापलंय, परित्राणाय नाही, परित्राय असं छापलंय. मग ते हा प्रिंटिंग मिस्टेक आहे. बरोबर बरोबर, परित्राय बरोबर आहे असं वाटतंय बरोबर आहे ना मला. सर? हम्म. हा परित्रायच बघा. कारण काय आहे, परित्राण होते नाही. हा तर असं काय, मूळ धातू जो आहे ना तो त्राती, हा त्राती, त्र त्र हा त्र हा त्राती असा आहे. आणि त्यामुळे न हा यायचं की परित्राण म्हणजे रक्षण, जसं रक्षण तसं हा परित्राण. आणि मग हा परित्राणाय म्हणजे हे चतुर्थी झाली. म्हणजे हा शब्दाची चतुर्थी झाली म्हणून ते बरोबर आहे तिथे गीतेमध्ये. आणि इथं हा परित्राय पाहिजे, खरं परित्राणाय नको. हा हा मग तो शिस्त गोंधळ होऊन करून जातो. कारण हा संरक्षण करून. हा हम्म इतर हा प्राणाय हे लेबंत रूप नाही होत खरं, ही चतुर्थी होते परित्राणाय ही, त्यामुळे गोंधळ झालाय असं. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा तिसरं. ल्यबंत रूप म्हणजे काय? लेबंत म्हणजे कसं असतं की जसं आपण उपसर्ग बघितलं ना, उपसर्ग म्हणजे आधी लागतात. लेबंत म्हणजे ल्यप, अंत, अंत म्हणजे शेवटी. ल्यप प्रत्यय लागतो, पण त्या ल्यप करताना ल उडून जातं, प पण उडून जातं आणि य लागतो. म्हणजे प्रविश धातू आहे प्रविश्य, पृच्छ धातू आहे पृच्छ, त्यज धातू आहे त्यज्य, दिश धातू आहे दिश्य, रुह धातू आहे रुह्य, सृज धातू आहे सृज्य, मुह धातू आहे मुह्य. असं य य य य लागलेलं आहे. असं उपसर्ग सोडून द्या, वी आ वगैरे वगैरे, पण मुख्य त्या मूळ धातूला य लागणं म्हणजे ल्यबंत. तर ल्यबंत हा शब्द कसा तयार झाला? ल्यप, काय नाव आहे? ल्यप. हा प्रत्यय, ल्यप प्रत्यय, तो म्हणून ते ल्यबंत, पच ब झालं ल्यबंत. पण जेव्हा तो प्रत्यय लागतो ना तेव्हा ल जातं, ल कधीच लागत नाही, प पण कधीच लागत नाही, पण तो शेवटी लागतं फक्त य यच. हा असं. य य. हा असं म्हणून त्याला ल्यबंत म्हणतात. जसं आपण आपण कुठलं आहे बघा, आता तुम्ही शिकाल बरेचसे प्रत्यय, त्याच्यात तुम्हाला कळेल. ही सगळी बघा, हे सगळे जे प्रत्यय ना इथं दाखवलेले, काहीतरी क्रियापद आहे, आधी उपसर्ग आहे, किंवा पण बहुतेक सगळं इथं उपसर्ग आहेत सगळ्या धातूंना. उपसर्ग नसलेला एकही धातू नाही.